तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहोत तुंगनाथच्या बेसवर आणि ते तुम्हाला हॉटेल दिसते तिथे आम्ही आमचा रूम बुक केलाय बिकॉज आता म्हणजे आम्ही असं विचारलं की किती तास लागतो पोहोचायला तर लोक बोलतात की 5-6 तास लागतात पुन्हा टोटल पोहोचायला. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही इथे स्टे करू. आम्ही इथेच रूम घेतलेला आहे आणि फायनली इकडनं बघा इकडनं ट्रॅक स्टार्ट होते प्रॉपर 4 किलोमीटर म्हणतात. लेट्स सी किती वाजता पोहोचतो आम्ही. आता टाइम झालेला आहे 11:15. ते काका म्हणतात 1 तासात पोहोचू. सो लेट सी. आणि ते खूप सारे शॉप पण आहेत. खाणं पिणं नाश्ता जेवण सगळं इथे प्रॉपर भेटतं आणि खूपच सुंदर रस्ते तर होते. आयो ट्रॅक पण तेवढा सुंदर आहे. तर चला चलूया. हर हर महादेव. तर काही आता फक्त 5 मिनिटच चालून झालेले आम्हाला. आमची हवा झालेली टाईट. अच्छा तर ठीक आहे. हे बघा हे असा ट्रॅक आहे. सध्या तर चढणच आहे कंटिन्यू चढण आहे. बाकी पुढे बघूया कसं आहे. आणि इथे बघा एवढे प्रकारचे प्राणी बघायला मिळतील जर नशीब असेल तर. पण आता काही अॅनिमल नाही दिसले तरच चालेल. बिकॉज तुंगनाथ जे आहे वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्ये येतो म्हणून ते पूर्ण जंगल सारखं आहे. हे बघा. आणि हा समोर तुम्हाला बघा स्नो कॅप माउंटेन दिसत असतील तर आपल्याला आता चंद्रशिलावरनं खूप सुंदर दिसणार आहे. आपण आलो थोडं ऑफरोडिंग करायला बिकॉज आपल्याला सरळ रस्ता आवडत नाहीये. मस्त जंगल मध्ये ट्रेकिंग चालू असं वाटतंय. मजा आ गया. भारी वाटतंय एकदम भारी. बाई कारण टफ आहे उतरायला. उतरू कुठून. उतर इथून उतर इथून स्लोप आहे. ये अशी वर आहे. हा ये येशील तू. ये येशील पण मला कारण धावत येते मी. हा वा येस लो ये. आपल्याला अजून एक रूट भेटलेला आहे हा वाला. पण आता इथून चढणार. क्या भागी गयो धीरे धीरे चला बड़ा पण बोले थे. कम ऑन 95137 95137. तुंगनाथवर 1 महिना. गाईज हे पहा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे इथून. आता हा ट्रॅक बघा किती सुंदर आहे. वाव. मला वाटतं अजून आम्ही 2 किलोमीटरच चाललोय पण मी पागल झाली बघून. आज मी कोणाला पण सगळ्यांना सूट दिलेली. आरामात चाला एकदम. रूम आपण बुक केलेली आहे इथे. तर बिंदास आरामात चाला. सनसेट बंद वर पोहोचायचंय. मी एखादा व्लॉग बघितलं होतं सनसेटला खूप सुंदर व्ह्यू दिसतो चंद्रशिलावरनं. आपल्याला तेच कॅप्चर करायचं आहे.
गाईज इथे एवढा सुंदर बोगी आलाय, हे पहा. लिटरली असं वाटत आहे की काश्मीर किंवा लोक अशी म्हणतात की मिनी स्वित्झर्लंड म्हणतात त्याला. ते पहा एवढं वर आपल्याला जायचं इथे ना. मध्ये मध्ये शॉर्टकट्स पण आहेत. तर मी ट्राय करणार आहे की मी शॉर्टकट्सने जाऊ. ॲक्च्युली शॉर्टकट यासाठी नाही की म्हणजे मी लवकर पोहोचीन, बट ते लिटरली असं वाटेल की मी ट्रॅक करते, त्यामुळे मी अशी म्हणाली. तुम्हाला मी इकडचा इथं तुम्ही आता बघितलंच माझ्या 360 कॅमेरामध्ये. खूप सुंदर आहे गाईज, खूप सुंदर आहे. माझं म्हणजे एकदम मन खुश झालं माझ्या इकडे. सिरियसली हे बघा ना, खूप सुंदर. तर गाईज इकडनं चाललंय नॉर्मल ट्रॅक अँड इकडनं जात आहेत शॉर्टकट्स. ते आपण या रस्त्यातून आता जाणार आहे. एवढा सध्या मी आता चढून आलेली आहे आणि आता एवढं मला चढायचं आहे. हा आपला फर्स्ट शॉर्टकट आहे. अशा आय थिंक 3-4 करायचे आहेत. भारी वाटते. सीड्यांपेक्षा नाही मला आवडतं चढायला. गाईज आपण आता अर्धा रस्ता कव्हर अप केलेला आहे. आता मला वाटतं 1-1.5 किलोमीटर अजून बाकी आहे. अँड क्लायमेट एकदम मस्त वेदर आहे, एकदम थंड चिल्ड. आता बस तुंगनाथसाठी 1-1.5 किलोमीटर बाकी आहे. मला वाटतं 1 तासात आपण पोहोचू शकतो जर कंटिन्यू चालत गेलो तर. बाकी पुन्हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता खूप जास्त सुंदर होत चाललेला आहे व्ह्यू. चला तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे चाय पाण्याची पण सुविधा आहे येताना जाताना वगैरे. आणि रेन शेल्टर पण बनवले आहेत त्या लोकांनी मध्ये मध्ये. बिकॉज इथे वरती तुम्हाला माहितीच आहे माउंटेन्सवर कधी पण क्लायमेट चेंज होऊ शकतो, म्हणून ते सुविधा करून ठेवलेली आहे. आणि हे बघा, हे मागे असं दिसतंय पूर्ण. ॲक्च्युली ना थकवा का आलेला आहे माहिती आहे का. कंटिन्यू आम्ही 2-3 दिवस झाले. परवा केदारनाथ चढलेलो, काल उतरलो आणि आज परत ट्रॅक करतोय, म्हणून थकतो आम्ही जास्त. पण ठीक आहे, आता सनसेट होण्याच्या आधी पोचायला पाहिजे बस आम्हाला, तेव्हा वरती होणार आहे आपला ट्रॅक. हे पाहत समोर जो रस्ता दिसतोय ते पूर्ण कव्हर करायचं आहे. आणि वरती पूर्ण क्लाउड झालेले आहेत. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. पण आता सरळ रस्ता एकदम स्ट्रेट, पण एकदम चढण आहे. तेच बँड वाजणार आहे आमची. एक्सप्रेशन रेकॉर्ड करूया. हे इथे येते, इथे येऊन थांब. लवकर ये. समोर बघ कुठपर्यंत जायचं. तिथे कुठे समोर दिसतोय तो, समोर दिसतोय रस्ता. हा बस एवढंच यायचं. हा रस्ता. चल चल ओल चल कमॉन. हे माझा हे बघ कुठे गेला. ये सी हालत हो जाती है चल के. चलो चलो कुछ नहीं, आधे घंटे में पहुंच जाएंगे. भाई महादेव खूप परीक्षा घेतात. हा काजल, खूप परीक्षा घेतात. इथे महादेवला भेटायला इझी नाही. कोणत्या पण डोंगरावर जा. सहज काहीच नाही बाबा. परीक्षा घेऊन
एग्जाम एग्जाम इजी ना माह तक तो एग्जाम करो, एग्जाम में पास होएगे तो ही महादेव मिलेंगे. तरी किती वरती आलं. थोडासाच लांब आहे आपला मंदिर आणि त्याच्या आधी आपला बाप्पांचं दर्शन घेऊन जाणं तर कंपल्सरी आहे. बस हे पहा आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आणि हे इकडे आहेत. बस थोडासा 200-300 किलोमीटर सॉरी मीटर लांब आहे. हे देवा, तर बाप्पांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कसं जाणार. चला गाईज, आम्ही हा रस्ता सोडून आता शॉर्टकट मारत आहोत. परत थोडा टफ असणार आहे पण डायरेक्ट मंदिराकडे जाणार आहे आम्ही. हो चलो चला. चला गाईस, शेवटचा पॅच आहे. हरर महादेव. चलो. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. बस इथेच आहे आपल्या मागे मंदिर आणि तिथे मागे तुम्ही बघू शकता इथे दुकान आहे. तिकडनं तुम्ही प्रसाद घेऊ शकता. दिनेश पूजा जूनियर कमिश्नर ऑफिसर एक्स आर्मी. क्या बात करो. 30 years आर्मी नौकरी. अरे वाह, इंडियन आर्मी. चलो आर्मी मैन मिल गए. यस, तो यही से लेंगे हम. तर इथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता अँड म्हणजे पूजाची थाली घेऊन तुम्ही पूजा करू शकता. वर क्या प्राइस रहेगा रूम का सर? 7 मैन के लिए जो है 3000 रुपीज. 3000 वन नाइट पूरा. 1 नाइट. चलो हर हर महादेव. चलो और बस थोड़ा सा ही है. फायनली वर्ल्ड हायेस्ट शिव टेम्पलच्या इथे आम्ही एंट्री करत आहोत. चला हे बघा. गाईज, फायनली आपण वर्ल्डचा हायेस्ट शिव टेम्पलला पोहोचलेलो आहोत. हे पहा माझ्या मागे आहे तुंगनाथचं मंदिर. तर आम्ही आज जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया. अँड कसं वाटतंय इथपर्यंत ट्रॅक. आणि ऍक्च्युली रस्ते खूप जास्त सुंदर आहेत. एकदा तरी ट्रॅक हा बनतो बस ना. आता सनसेटचा टाइम होणार आहे आणि खूप सुंदर इकडनं स्नो कॅप माउंटेन्स पण दिसत आहेत. पण फॉग आता एवढा आला ना की म्हणजे क्लिअर दिसत नाही, थोडे थोडे दिसतात. पहिला आपण दर्शन घेऊया मग भेटूया. गाईज, इथे आहे तुंगनाथ महाराजचं मंदिर. इथे आहे पार्वती मातेचं मंदिर. व्ह्यू बघा यार. आता सनसेटचा सनसेटचा टाइम चालू आहे आता. जबरदस्त व्ह्यू चालू आहे, जबरदस्त. पुन्हा फॉग आला, आता पुन्हा ढग खाली आलेला आहे. हे बघा, हे बघा. आता इथून आणि काय तिथे थंडी आता खूप जास्त वाढलेली आहे. बघा आमच्या हे बघा तोंडातून असा वारा सॉरी धुवा निघतोय, धुवा निघतोय. तर आता मी निघू खाली आणि सनसेटचा टाइम मस्त खूपच सुंदर. आता उतरताना पण आमचा खूप छान व्ह्यू भेटणार आहे आम्हाला. ते बघत बघत आता आम्ही खाली उतरू आणि 2-4 फोटो पण काढू. हे बघा गाईस, स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत. हे आपलं मंदिर तुंगनाथचं. तर आम्ही खाली उतरत आहोत. सो गाईस, आय एम बॅक. आता
टाईम झालेला आहे 7:09 आणि मला खोकला परत चालू झालेला आहे. मला वाटते मुंबईला जाऊन बरी होणार आहे मी. आवाज खुलतच नाही माझा. इट्स फाईन. ते बघा बाई, रात्रीचं तर फुल महफिल येते, वाटतच नाही एवढा मोठा घाटावर आहे आम्ही लोक. अँड आम्ही लोकांनी 12 वाजता स्टार्ट केला होता ट्रॅक आणि आता वाजले 7 तास लागले आम्हाला म्हणजे रिटर्न यायला. आणि हा आमचा रूम आहे. ही बाल्कनी भेटली आहे आणि व्ह्यू एक नंबर आहे. पैदले दमले. हा व्लॉग इथेच एंड करूया गाईज. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय गाईज, टेक केअर अँड